तो चलिए हेलो हेलो हेलो। तो चलिए यहाँ पर पहली गेंद लेकर तुषार इस बार खेल दिया और ये बड़ा विकेट पहला झटका लगता हुआ टीम एसएस बॉयज स्पोर्ट्स क्लब कलंबली को। देखिए यहाँ पर आज नसीब का साथ नहीं मिलता हुआ इस खिलाड़ी को। इसके पहले मुकाबले में भी 0 पर मैदान के बाहर जाना पड़ा था, इस मुकाबले में भी 0 पर ही सेम जगह पर पॉइंट की बात की जाए तो सेम पॉइंट पर वो कैच को लपका गया और इस खिलाड़ी का आज शायद दिन खराब है, मैदान के बाहर जाना होगा। डगआउट में 0 पर नए बल्लेबाज तीसरे क्रमांक पर भेजा गया अक्षय और दीपक की अगर जोड़ी की बात की जाए पिछले मुकाबले की तो तब्बल 50 रन ताबड़तोड़ 50 रनों की पार्टनरशिप इनके बल्ले से आई थी। तो देखेंगे उस प्रकार की बल्लेबाजी इस मैच के दरमियान देखने को मिलेगी या नहीं मिलेगी। यहाँ पर तुषार को मिलती हुई पहली गेंद पे सफलता। नक्कीच आकाश पप्पे यांचं म्हटलं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पॉइंटच्या दिशेने असा शॉट घेताना कुठेतरी ते कॅच आउट स्वरूपात बाद झाले होते आणि सेम त्याच रिपीट मध्ये ते पुन्हा बजरंग यांच्या हातामध्ये कॅच घेऊन बाद झाले, परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आकाश अक्षय हे कुठेतरी एक चांगले फलंदाज आपल्या एसएस बॉयज संघासाठी मागील षटकामध्ये त्यांनी कामगिरी केली होती मागील सामन्यामध्ये। तेच पुन्हा एकदा आदिलभाई चेंडू खाली येतात, एक धाव तो बघूया पूर्ण होते की नाही, परंतु दीपक हे धावच्या स्वरूपात बाद झाले होते परंतु थोडंसं फंबल होते तिथे, तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या थी 1 गडी बाद 1। बिल्कुल जितनी तेजी से गेंद आई थी आदिल भाई के पास लेकिन अपने यहाँ पर संयमता बरती, गेंद को देखा, अपनी नजर तीखी रखी, उसके ऊपर गेंद को कवर किया। हालांकि 1 रन खर्च से जरूर हुए लेकिन अपनी टीम के लिए अगर कहा जाएगा तो 3 रन बचाए। और रही बात उस खिलाड़ी की तो शायद आज उनके लिए वो जो पॉइंट की दिशा है वो खराब है, पॉइंट पर लगातार दूसरी बार पॉइंट रीजन में विकेट गवा बैठे वो खिलाड़ी। तो दीपक इस बार हल्के हाथों से खेला, वहां पर फिर एक बार आदिल भाई आएंगे गेंद के ऊपर और उतनी अच्छी फील्डिंग का मुजाहिरा आदिल भाई के माध्यम से देखने को मिलता हुआ अपनी टीम के लिए लगातार 3 की अगर बात की जाए तो 6 रन बचाए। नक्कीच एक चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसतात ते आदिलभाई इथे। लगातार 2 चेंडू त्यांच्याकडे आले पण त्याचे स्टॉप करणं पण खूप महत्त्वाचं असतं। प्रत्येक वेळी चेंडू पकडून विकेट घेणं, रनआउट स्वरूपात विकेट मिळवणं हे खूप कुठेतरी धोक्याची घंटी असते। कदाचित या घाई गडबडीमध्ये चेंडू सुटला जातो आणि चेंडू जातो तो सीमारेषेत। बिल्कुल घाई गड़बड़ी, अगर वो घाई गड़बड़ी में अगर विकेट के लिए जाते कि पहले गेंद लेकर रनआउट के लिए भेजना है तो कहीं ना कहीं गेंद छूट सकती थी, लेकिन आदिल भाई ने वो गलती नहीं की। तो चलिए इस बार आंसर की दिशा में खेला गया ये स्ट्रोक जहां पर काजेश गेंद के ऊपर आएंगे और मात्र 1 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के पास। टीम की रन संख्या की अगर बात की जाए तो 4 गेंदों के बाद 3 रन 1 विकेट के नुकसान पर एसएस बॉयज स्पोर्ट्स क्लब कलंबली। नक्कीच आकाश निर्बंधक षटक कशा पद्धतीने हाताळायला पाहिजे ते तुषार यांच्याकडून शिकायला पाहिजे। आतापर्यंत 4 चेंडू टाकले, त्या 4 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूमध्ये विकेट भेटला, त्याच्यानंतर लगातार 3 चेंडूमध्ये सिंगल। एक चांगलं गोलंदाजीचं इथं पथककरण करताना दिसत ते म्हणजे तुषार। पुन्हा या शॉर्ट पिच मध्ये चेंडू जातो फॅन्डेकच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक काही चेंडू पकडू शकत नाही आणि चेंडू बघता बघता जातो तो एक बाउंस 4 धावे करता। तो बिल्कुल यहाँ पर 4 रन बटोरे काफी तेजी से दीपक ने अपने हाथ खुले किए और फाइनली की तरफ से ये 4 रन बटोरा। इसी 4 रनों के साथ अगर रन संख्या की बात की जाए तो मेरे साथी स्कोर फहीम हमें दर्शाते हुए 7 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों के बाद 1 विकेट के नुकसान पर। इसके बाद होने वाला मुकाबला मैं बताना चाहूंगा मुशर्रफ बॉयज बनाम दत्तू कृपा, ये दोनों ही टीम तैयार रहना है टॉस के लिए इस इनिंग के बाद। नक्कीच यानंतर सुद्धा 84चा सामना बघायला भेटेल, कारण हलीम सारखा एक ताकददार फलंदाज असणारा तो मुशर्रफ बॉयज संघामध्ये ज्याने मागील मॅच मध्ये मैन ऑफ द मैच घेतली होती। खूप दिवसानंतर त्याला मैन ऑफ द मैच का पुरस्कार भेटला होता आकाश। बिल्कुल उसी प्रकार की बल्लेबाजी हलीम के माध्यम से देखने को मिली थी। लेकिन चलिए वो तो रहा पिछले मुकाबले की हालचाल, इस मुकाबले में क्या हो रहा है ले चलते हैं मैदान की तरफ जहां पर स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 8 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं। तो ये कछुए की चाल से चलते चलते धीरे धीरे 8 रन पर पहुंच चुके हैं। जहां पर तुषार की हम गेंदबाजी की बात कर रहे थे, पहली गेंद पर विकेट जाने के बाद ऐसा लग रहा था कि विकेट रन 5 से 6 खर्चे होंगे, लेकिन अब तक 8 रन खर्च कर चुके हैं तुषार। अभी दीपक स्ट्राइक पर है, इस बार ऑनसाइड की दिशा में खेला गया स्ट्रोक आखिर गेंद के ऊपर आएंगे। यहाँ पर थोड़े से फंबल हुए, गलती हुई उनसे और जहां पर सिर्फ और सिर्फ 1 ही रन लेने का मौका। ओवर की समाप्ति हमारे अंपायर में दर्शाते हुए 1 ओवर की समाप्ति के बाद 9 रन 1 विकेट के नुकसान पर टीम एसएस बॉयज। नक्कीच आकाश दीपक हा एक
चांगला फलंदाज आहे, त्याला माहिती आहे की हा शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती जर का आपण सिंगल काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवली नेक्स्ट ओव्हरमध्ये, तर त्याच्या बॅटमधला जो फ्लो आहे तो सांगतो की मी षटकार चौकार मारू शकतो. आणि जर का 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपण सिंगल डबलकडे जास्त कॉन्सन्ट्रेट केला तर समोरील संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आहे, ज्यांना आपण 3 षटकांमध्ये जवळपास 40 ते 45 धावांचा जर का टार्गेट दिला तर तो सामना कुठे चुरशीचा होईल. परंतु 40 ते 45 टार्गेटच्या खाली जर आपण टार्गेट दिला तर कुठेतरी सामना वन साइडेड होताना दिसेल, कारण त्या संघामध्ये धनंजय असतील, उमेश असतील, आदिलभाई असतील यासारखे उच्च दर्जाचे फलंदाज सुद्धा अवेलेबल आहेत. तो बिल्कुल बात की जाएगी अगर पंच टीम की, तो उसमें भी काफी खिलाड़ी व्यावसायिक टीम से हैं खेले जाते हुए. नावड़ा एक्सप्रेस उमेश खानोकर होंगे, उसने टीम के धनंजय हिलाल और साजिद और काजेश काफी नामवंत खिलाड़ी हैं जो इस टीम में समावेश है और काफी बढ़िया प्रदर्शन करते हैं इस आईसीपीएल के मैदान पर. हालांकि मेगा फाइनल की एक ही ट्रॉफी अब तक हाथ लगी है, लेकिन यहाँ से आज कहीं ना कहीं उम्मीद होगी कि इस अच्छी श्रृंखला में ये जो ट्रॉफी आज उनके नाम करे उसी प्रकार की. चलिए एक बार अपनी टीम के तारणहार माने जाने वाले काजिश को लिया गया है गेंदबाजी मार्ग पर, सामने उसी प्रकार के हरफन मौला बल्लेबाज दीपक. स्लो रन प्रति का गेंद देखिए, चकवा दिया, टप्पा खाने के बाद गेंद में थोड़ी सी फिरकी ली और वहां पर मात्र एक ही रन लेने का प्रयास. इमरान गेंद के ऊपर आए, जब तक गेंद को कवर किया, गेंद को थ्रो किया, एक ही रन लेने का मौका. देखिए फिरकी के जादूगर कहा जाता है. अगर बात की जाए इनकी तो इन्होंने केपीएल के मैदान पर कई रिकॉर्ड अपने नाम दर्ज कराए हैं और उसी रिकॉर्ड का पोटला लेकर आए इस बार आईसीपीएल पर अपना हाथ जमाते हुए इस बार. लेकिन बैट के प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर अटॅक, गेंद जाती हुई सीमा रेषा पर 6 रनों के लिए. नक्कीच अक्षय आणि दीपक हे आता दाखवताना की मागील मॅच मध्ये आम्ही टॉप लिस्टला का होतो, 81 काढले होते आणि 82चा टार्गेट ठेवला होता. याच दोन्ही फलंदाजांनी 50 क्रॉस केली होती पार्टनरशिप मध्ये आणि त्याच आकाशच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. अक्षय ज्या पद्धतीने काजू याने 4 धावा डिपेंड केल्या होत्या, परंतु अक्षय याने एक घणाघाती फलंदाजी सुद्धा केली होती. तोच अक्षय पुन्हा एकदा बॅटिंग मार्कर दिसत आणि लगातार 2 चेंडूमध्ये आकाश 2 षटकार मारतोय आणि आपल्या संघाला कुठेतरी एक सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो तो अक्षय. आकाश काय म्हणतो? बिल्कुल बिल्कुल यहाँ पर हावी प्रहार करते नजर आए अक्षय, अपने आप को सिद्ध करते हुए कि वो मात्र एक मैच का शो मैच नहीं था, तो मैं अभी भी मेरी टीम के साथ मौजूद हूँ. लगातार 2 गेंदों पर 2 छक्के उस खिलाड़ी के सामने मारे हैं जो खिलाड़ी अपनी टीम का दिग्गज गेंदबाज माना जाता है. हालांकि बेस्ट वर्सेस बेस्ट का कंपटीशन मैदान के अंदर चलता हुआ, बेस्ट वर्सेस बेस्ट का बैटल मैदान के अंदर चलता हुआ, काजेश वर्सेस अक्षय का मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. तो चलिए काजेश फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर अक्षय के लिए, फिर इस बार उसी दिशा में बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, संपर्क नहीं होता हुआ, कभी तेरी तो कभी मेरी. 2 गेंदे डॉट कराने के बाद 2 छक्के लगाए अक्षय ने. तो चलिए दोनों ही बराबरी पर चलते हुए काजेश यहाँ पर नए वेरिएशन के साथ जरूर गेंद को लेकर आएंगे, लेकिन अक्षय दीपक के कानू मंत्र के साथ कहीं ना कहीं इस बार बड़े प्रहार के मंसूबे लेकर मैदान पर बल्लेबाजी करते नजर आएंगे. अक्षय इस बार देखिए जांचा परखा और सोचकर ही उस गेंद को जाने दिया, छोड़ दिया. विकेट के पीछे व्हाइट बॉल का इशारा, तरीके स्वरूप में 1 रनों का इजाफा स्कोर कार्ड में. नक्कीच खराब चेंडूला आपण सन्मान देणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. तसंच काजी याने खराब चेंडू टाकला, अवांतर चेंडू टाकला आणि पुन्हा एकदा खराब चेंडू होता, परंतु स्टंपच्या वरतून जाणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. काजी खूप चांगलं कमबॅक करताना दिसतात ते आपल्या संघासाठी. लगातार 2 षटकार मारल्यानंतर कुठेतरी एक चांगलं कमबॅक केलं. लगातार 2 चेंडू इथं आतापर्यंत त्यांनी निर्धाव टाकले. टोटल चेंडू झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबलेली आहे आतापर्यंत ती 23 घरामध्ये. आणि काजू यांच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इम्रान चेंडू खाली होतो, बॉलला जज करतो आणि चांगला प्रयत्न होता. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होतात. या 2 धावाच्या मध्येने धावसंख्येत भर पडते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन थांबलेली आहे ती म्हणजे 25 घरामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली. एक सन्मानजनक स्थिती असेल ती म्हणजे 25. अक्षय
परंतु आता या शेवटच्या षटकामध्ये नक्की त्यांना हाणामारी करावी लागेल. कुठेतरी 45-40च्या घरामध्ये जर का आपल्याला जायचं असेल तर या षटकामध्ये आपल्याला 15 ते 20 धावा कुटाव्या लागतील. कारण समोर असणारा पंच इलेव्हन हा संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आहे, तेवढाच संयमी खेळ सुद्धा आहे. कारण या संघामध्ये एक चांगले फलंदाज उमेश धनंजय हे सुद्धा अवेलेबल आहे. बिल्कुल बिल्कुल क्रिकेट देखिए बात की जाए अक्षय और दीपक की जोड़ी की तो आज सुबह के सत्र से दोनों की जोड़ी ने कमाल का खेल दिखाया है और वही कमाल का खेल मैदान पर एक बार फिर चलो. हालांकि दीपक का बल्ला अभी शांत है, मात्र एक बाउंड्री उनके बल्ले से आई है, लेकिन उसके बाद अक्षय ने अपना पूरा कार्य मैदान के ऊपर दिखाया है. उस प्रकार की बल्लेबाजी हुई जिसके चलते टीम का स्कोर एक अच्छी स्थिति पर जाकर रुका हुआ, यानी कि 25 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट. पहला विकेट जाने के बाद अक्षय को कारबार दिया गया था, वो कारबार संभालते नजर आए, लेकिन आखिरी ओवर धनंजय हिलाल लेकर आएंगे और स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे दीपक. हाजी तो बल्लेबाज दीपक नक्कीच एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज आहे धनंजय हिलाल. उसाटने ग्रामीण मधनं खेळताना दिसतो, परंतु इंटर कॉलनी मधनं सुद्धा खेळताना दिसतो. आपल्या हा ग्रामीणच्या कारकिर्दीमध्ये यांनी सुद्धा खूप चांगला खेळ केलेला आहे, चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. वारंवार एक चांगला खेळ करताना दिसलेला आहे आतापर्यंत तो म्हणजे धनंजय. बिल्कुल धनंजय हिलाल की अगर बात की जाए तो आईसीपीएल पे जब एमएसपी के मैदान पर हमने देखा था साइकिल पर टीम से खेलते थे, उस वक्त ऐसे रिकॉर्ड थे जो उनके नाम पर दर्ज थे. उस रिकॉर्ड को तोड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन था, लेकिन जिस वक्त उन्होंने आईसीपीएल का मैदान छोड़ा उसके बाद बहुत से ऐसे खिलाड़ी आए जो आईसीपीएल के मैदान पर चमक उठे. और एक बात की जाए तो जब मैं छोटा था तब से मैं मुकाबले देख रहा हूँ आईसीपीएल के. अगर आपको फाइनल देखना है ना तो दिमाग में ये बैठा कि चलिए कि साई कृपा जरूर आपको मेगा फाइनल में देखने को मिलेगा, और उसमें कप्तान थे धनंजय हिलाल. नक्कीच नक्कीच त्यावेळेस धनंजय हिलाल असतील, चेतन असतील, हे कुठेतरी त्या टीम मधले एक चांगले खेळाडू होते. परंतु वेळेनुसार वयानुसार क्रिकेट हा थोडा थोडा लांब गेला जातो आणि आत्ताचे जे यंगस्टर खेळाडू आहेत ते सुद्धा एक चांगली कामगिरी करताना दिसतात ते आपल्या संघासाठी. आणि साई कृपा हा संघ आता केपीएल मध्ये खेळताना दिसतो. बिल्कुल बिल्कुल ये दोनों टीम देखने मिलती है. इस बार एलबीडब्ल्यू को अपील की गई थी, लेकिन मात्र उत्साह ज्यादा आत्मविश्वास की कमी. अंपायर डिसीजन विल बी लास्ट डिसीजन. देखिए वहां पर अपील जोरदार थी, लेकिन अंपायर ने उसे नाकारा. अक्रॉस दी गेंद उन्होंने वहां दर्शाया और जिसके चलते गेंद रनों की संख्या वहीं पर रुकी हुई 26 रन. चलिए धनंजय हिलाल आपसे निवेदन है, कुठल्याही प्रकारचा वाद घालू. चलिए आदिल भाई आपसे निवेदन है, चला तुम्ही एक व्यावसायिक संघाचे खेळाडू आहेत उमेश आणि धनंजय, आपलंच निवेदन असेल की पंचाची निर्णय अंतिम राहील, आपण वादवाद नाही घालायचा आहे. आपण एक चांगल्या लेवलचे खेळाडू आहात, आपली खेळाडूवृत्ती दाखवायची मैदानावरती. चलिए गेंदबाज धनंजय हिलाल फिर एक बार तैयार दीपक के लिए. दीपक के बल्ले को शांत रखा है धनंजय हिलाल ने इस वक्त. टपकाई गेंद और जितनी दूर फेंका था उतनी दूर ले जाकर फेंका है दीपक ने, आउट ऑफ द पार्क, इट्स अ सिक्सर. या मागील चेंडूमध्ये धनंजय हिलाल यांनी दादागिरी दाखवली होती, परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये दीपक यांनी आपली दादागिरी दाखवलेली आहे. एक तेरी तो एक मेरी. मागील चेंडू हा निर्धाव होता, परंतु लगेच पिकअप केला तो चेंडू आणि पुढील चेंडूवरती षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करताना दिसतो तो म्हणजे दीपक. बिल्कुल दीपक की बात की जाए तो मैदान पर रुककर जो खेलने का, जो समय बिताने का जो खास महत्व था वो अब समझ में आ रहा है. धनंजय हिलाल जैसे बल्लेबाज पर हावी होना कोई आसान बात नहीं. देखिए वेरिएशन दिखाने का प्रयास था, लेकिन अंपायर हमारी तरफ मुड़ेंगे. व्हाइट बॉल का इशारा, तरीके से में 1 रन का इजाफा होते हुए धनंजय हिलाल से होती हुई गलती. 2 वाइड उनके ओवर में आ चुके हैं. बात की जाए तो मात्र अब तक 2 गेंदें फेंकी है और 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके. पहले ओवर में 9, दूसरे ओवर में 16 खर्च हुआ था. देखेंगे इस ओवर में कितने रन जुट ले पाएंगे. इस बार बड़ा 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 प्रहार, गेंद सीमा रेखा पर 6 रनों के लिए. नक्कीच एलबीडब्ल्यू साठी एवढी अपील का होती? 11च्या 11 खेळाडू समोर का आले होते? कारण तेवढ्याच ताकदीचा फलंदाज दीपक हा स्ट्राईक वरती होता. कदाचित अंपायर वरती प्रेशर टाकून आपण कुठेतरी विकेट भेटू शकतो, परंतु तेवढाच इमानदार आणि हुशार आणि चालाक अंपायर तो म्हणजे जावला हा अंपायरिंग करत होता. त्यामुळे त्याने कुठल्याही जबरदस्तीला बळी न पडता आपल्या डिसिजन वरती 1 राहिला. 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. दीपक की धुआंधार पारी मैदान के अंदर जारी है. धनंजय हिलाल पर भारी होते हुए नजर आए. 39 रन स्कोर कार्ड पर लगे हुए हैं. इस बार फिर अंपायर को कसरत करनी होगी. व्हाइट बॉल का इशारा, अपनी के स्वरूप में 1 रनों का इजाफा. देखिए अमित जी जिस 40 रन की आप बात कर रहे थे कि विपक्षी टीम के सामने 40 रनों का जो लक्ष्य रखना है, वो लक्ष्य कहीं ना कहीं उन्होंने अपने जहन में बिठा लिया था और आपकी बातों को बहुत ही सीरियस लेते हुए 40 रन का स्कोर कार्ड यहाँ पर खड़ा कर चुके हैं.
नक्कीच नक्कीच दीपक, मी म्हटलं होतं की ज्या पद्धतीचा फलंदाज आहे, परंतु हा मिस टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि कुठेतरी सोपा झेल पकडला जातो आणि हॅट्रिक मारण्याच्या प्रयत्नामध्ये दीपक याच्या पारीचा अंत होतो आणि धाव संख्या ही स्थिरावलेली असणार आहे, ती म्हणजे 40च्या घरात. अजूनही या षटकातील काही चेंडू शेष असतील. एक चांगला फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नक्कीच एक उत्कृष्ट फलंदाज यावा लागेल, तो क्रीजवरती, आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज असेल तो म्हणजे सूर्या द पॉवर, सूर्या मस्कर. एक चांगला फलंदाज आपल्या संघासाठी. नेहमीच त्याची आतापर्यंत ओपनिंग किंवा वन डाऊनला वर्णी लागायची, परंतु तो आता टू डाऊनला येतोय. या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 4 चेंडू बनलेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि धाव संख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 40च्या घरामध्ये. नक्कीच अक्षय, आकाश, आपल्याला जर का बघायचं झालं तर नक्कीच या 2 चेंडूमध्ये मोठे फटके खेळण्याचा सूर्याचा नक्कीच मनसुबा असेल, कारण हे 2 निर्णायक चेंडू असतील. आपण किती टारगेट सेट करू? बिल्कुल, यहाँ पर 40 रन सेट कर चुके हैं. अगर 2 गेंदों में एक बड़ा प्रहार आता है, कहीं ना कहीं एक अच्छी स्थिति में होगी. इस बार खेला गया लामन की रीजन स्ट्रोक, अप्रतिम अप्रतिम कैच ऑफ द डे. जोरदार ताली होनी चाहिए इस कैच के लिए. नक्कीच आपल्या संघाला 100% कसं द्यावं, हे असं द्यावं. पहा, मॅच ही बॅटिंग आणि बॉलिंगनी कधीही जिंकू शकत नाही. क्षेत्ररक्षकांची आपल्याला साथ पाहिजे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही फॅब्युलस कॅच. नक्कीच पहा, फलंदाज सुद्धा ताळी वाजवताना गेला आहे, कारण त्यालाही कॅच आवडलेली आहे. जर खरंच आपल्याला कॅच आवडली असेल, पुन्हा एकदा जोरदार ताळी वाजवा. सर्वांनी खेळाडू वृत्ती दाखवायची. जबरदस्त, लाजवाब, फॅब्युलस, फॅन्टॅस्टिक कॅच यावेळेस काजेशच्या माध्यमातून आणि हे क्षण आज आयोजनकर्त्याच्या माध्यमातून टिपले जाणार आहे. हे बघा, हे आयोजनकर्ता, हे आमचे ऑर्गनायझर तुमच्यासाठी झिंजणारे, तुमच्यासाठी लढणारे, तुमच्यासाठी करणारे, हे आमचे आयोजनकर्ता, ज्याच्यामुळे हे कॅच आपण हायलाइट जेव्हा बघा तेव्हा पाहू शकतो. नक्कीच ही कॅच व्हायरल होणार, 101% व्हायरल. मी तर रीलवर टाकणार आहे. मी काजेशला म्हणतो, मी तुझी ही व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामच्या रीलवर पोस्ट करणार आहे. 100%. आणि हा टार्गेट सेट करणारा चेंडू होता, परंतु एक धाव भेटते. या एका धावेच्या मताने धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या पोहोचते 41च्या घरात. 41 धावा काढून 42 धावांचा टार्गेट ठरले होते एसएस बॉयज संघाने पंख संघासमोर. बिल्कुल, यहाँ पर लाजवाब कैच के साथ अगर बात की जाए तो रनों की संख्या को वहीं पर रोक कर रख दिया गया और टीम की रन संख्या जहाँ पहुंची है 41. 41 रन. 3 गेंदों में हम जो बड़े स्ट्रोक की बात कर रहे थे अमित जी, वो कोई बड़े स्ट्रोक नहीं आए. उसके विपक्ष में एक बड़ा कैच आया जो काजेश ने लपका और मात्र 1 रन खर्च करते हुए 41 रन स्कोर कार्ड पर बने और 42 का लक्ष्य रखा गया है पंच स्पोर्ट्स क्लब कोलंबोली के सामने. नक्कीच नक्कीच ती कॅच कुठेतरी त्यांना घातक होते का काय आता, कारण त्या कॅच जर कॅच नसती पकडली तर नक्कीच तो चौकार गेला असता आणि तोच बॅट्समन पुन्हा स्ट्राईक वरती असता आणि त्याच्या बॅटून कदाचित मोठा फटका आला असता आणि टार्गेट कुठेतरी वेगळा दिसला. नक्कीच आपण त्या टोटल मध्ये आपण बोलू शकतो की कमीत कमी 4 रन आपण मायनस करावं, नाहीतर कुठेतरी हे 45 ते 46चा धावा तुम्हाला आव्हान आला असता. आता हा जो आव्हान आहे हा सन्मानजनक स्थितीमध्ये दिसतोय, कारण 18 चेंडू आणि 42 धावा असा हा टार्गेट असणार आहे. नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजे मुशर्रफ बॉयज आणि दत्तकृपा. दोन्ही संघांच्या संघनायकांना नम्र विनंती असेल की नाणेफेकीसाठी यावे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पहिले षटक संपायच्या आधी नाणेफेकीसाठी यावे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. मुशर्रफ बॉयज संघाचा कर्णधार इथे जावे, दत्तकृपा संघाचा कर्णधार आपण यावे. चला अभिजित, खेळवृत्ती दाखवा, थोडासा स्पीडअप करा आणि नाणेफेकीसाठी यायचंय. मुशर्रफ बॉयजचे कर्णधार उपस्थित आपल्याला वारंवार निवेदन केलं जाते. अभिजित लावाटे जर म्हणायला गेलं तर एक जेंटलमॅन क्रिकेटर आहे. ICPLच्या मैदानावरती बरेच अशी खेळाडू त्यांनी दाखवलेले आहे आणि एक शांत क्रिकेटर, माझा आवडीचा क्रिकेटर आहे अभिजित लामाटे. एक शांत संयमता ज्याच्यामध्ये आहे, त्यांच्या म्हणून त्याला कर्णधार म्हणून नावाजलं जातं त्या संघामध्ये. आणि चला 42 धावांचा दाखला करायचा आहे. नक्कीच आकाश, मी सांगू इच्छितो काजू आणि टिपेचा ग्राउंड का सोडला. किट मध्ये बॅट्समन किंवा गोलंदाजी हा खेळाडू मानसिक स्थितीमध्ये न खेळता त्याला त्याचं कुठेतरी सिद्ध करायचं असतं. चला अमोल राठोड, आपल्याच विनंती असेल आपल्या हस्ते नाणेफेक करायचं. चला अमोल राठोड, या अमोल राठोड आपण आपल्या हस्ते नाणेफेक करावे. चला मुशर्रफ बॉयज,
चला जिब्रान. तर नक्कीच अमोल राठोड ICPLच्या मैदानावरती त्यांनीही आपण मैदान गाजवताना पाहिलं आहे आणि ICPLच्या प्रत्येक सामन्यांमध्ये त्यांचंही महत्त्वपूर्ण योगदान असतो. आज कुठेतरी आयोजनकर्त्यांमधून बसून त्यांना सपोर्ट करत असताना या व्यासपीठावरती नाणेफेकचं जे काऊल आहे त्याच्यासाठी इथं उपस्थित झाले, नाणेफेक करण्यासाठी उपस्थित आहे. तसेच करण पाटील यांना नम्र विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान हवे. करण पाटील. दत्तकृपा नाणेफेक जिंकलेली आहे. सामना जसा संपेल तसा आपण आपलं जो काय डिसिजन असेल त्याचा. चला नक्कीच करण पाटील आपलंच निवेदन आहे. आमचे अमित दादा तुम्हाला बोलवत आहेस, विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. करण पाटील. नक्कीच नक्कीच जे काही चर्चा माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये चालू आहे तर ते काजेसची कॅचची चालू आहे आणि होणार पण का ना अमितदा, ही असली कॅच आपल्याला प्रत्येक वेळी पाहायला मिळत नाही. आता आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट ग्रामीण बिग बॅश पाहिला, त्याच्यामध्ये आपण अशी एक कॅच पाहिली होती ज्याच्यामध्ये ती कॅच धरली होती, डाईव्हला जाऊन ती कॅचला पकडला होता आणि तशीच कॅच आपल्याला ICPLच्या मैदानावरती पाहायला मिळाली. नक्कीच आकाश त्या कॅचला 1 मिलियनच्या आसपास व्ह्यूज गेले होते. तर नक्कीच आपण पण या कॅचला नक्कीच 1 मिलियन पर्यंत आपण त्याला वरच्या लेवलला पोहोचू. नक्कीच कारण हे साध्य झालं ते आजच्या आयोजनामुळे. हीच माझी ICPL कमिटीला नम्र विनंती असेल, हे क्षण आपल्या टिकण्यासाठी काय करावं लागेल, चांगलं आयोजन करावं लागेल. आपल्याला शमशुलभाई सारखं बनावं लागेल आणि शमशुलभाई सारखं आयोजन करावं लागेल. मॅच कमी ठेवा पण चांगलं ठेवा, लाईव्ह ठेवा, चांगले अंपायर्स ठेवा, कॉमेंटेटर्स ठेवा, चांगला स्टेज ठेवा, प्लेयर्सला खेळण्यासाठी उत्साह द्या. नक्कीच कॉमेंटेटरचं म्हणावं गेलं तर मी माफी मागतो. कालच्या दरम्यान मला वेगळा कॉल असल्यामुळे मी काल इथं येता आला नाही, त्याच्यामुळे शमशुलभाईंनी बरेच फोन केले मला, पण मी त्याच्यासाठी समक्ष आहो. पण आज समालोचन करत असताना मला एखाद्या वेळेस असं वाटलं होतं, मी माझ्या जे मनातलं सांगतो की ICPLच्या मैदानावरती समालोचन करणं म्हणजे काय त्याचा उपयोग होत नाही. पण आज इथं समालोचन करत असताना मला खूप आनंद वाटतोय आणि थोडंसं वाईट वाटतंय की काल मी नव्हतो, पण यावेळेस उमेश खानोकरच्या फलंदाजीच्या माध्यमातून येते पहिल्याच बॉलवरती चौकार. नक्कीच आकाश, मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं मित्रा की आपल्या अपोजिटला असणारा संघ पंच तो सुद्धा तेवढा ताकदीचा संघ आहे, कारण त्या संघामध्ये उमेश खांडावकर सारखा फलंदाज आहे. कारण ते त्याने सिद्ध केलं, ते पहिल्याच चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेने खणखणीत ग्राउंड लेवलचा मारलेला हा चौकार. बिल्कुल इस बार देखिए नाउडा एक्सप्रेस तैयार, फिर इस बार अलग पे खेलने का प्रयास आंसर की दिशा में जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर आएंगे. अक्षय एक रन पूरा किया, दूसरे की बांध थी, आकिब ने नकारा वहां पर कि आत्महत्या हो सकती है. देखिए संयम और शांतता क्रिकेट मैदान पर खेलने की जरूरत है. 42 रनों का जो लक्ष्य रखा गया है उसमें अगर हम घाई करेंगे तो कहीं ना कहीं विकेट जा सकती है और विकेट आत्महत्या के स्वरूप में जाएगी तो कहीं ना कहीं इसका पछतावा होगा. नक्कीच, कारण SS बॉयज संघावर सुद्धा पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 ते 8 धावा होत्या, परंतु नंतरच्या 2 षटकांमध्ये दीपक यांनी दाखवली संयमता, आकाश यांनी दाखवली संयमता, याच्या बदल्यामध्ये ते 41 पर्यंत पोहोचू शकले. लेकिन इस बार देखिए गेंदबाज ने कमबैक किया है, गेंद और बल्ले का संपर्क नहीं होता हुआ गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई और यहाँ पे डॉट स्वरूप का गेंद आता हुआ गेंदबाज मनीष 3 गेंदों के बाद 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके बिना किसी नुकसान के. मनीष गेंदबाजी के लिए तैयार है. हालांकि फील्डिंग में बारंबार फेरबदल हो रहा है. यहाँ पर पावर प्ले का ओवर चलता हुआ मैदान के ऊपर बोनस रन यहाँ पर जुटाने का प्रयास होगा. पहली गेंद पर देखिए नावड़ा एक्सप्रेस अर्थात उमेश खानोकर ने 4 रन बटोरे थे. यहाँ से आकिब के ऊपर कहीं ना कहीं जिम्मेदारी का पोटला होगा कि बड़े स्ट्रोक जड़ जाए. इस बार देखिए ऑफ साइड की दिशा में लॉन्ग ऑफ पे गेंद को धकेल दिया है. 1 बाउंस सीमा रेषा पर 4 रनों के लिए. नक्कीच गोलंदाजीच्या रेंज मधनं खेळताना दिसतो आता फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, कुठेतरी लेग स्पिन करताना दिसतो आणि ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्यामुळे ते कदाचित ऑफ साइडला तो कंटिन्युअसली 2-4 येताना दिसत. आकाश, तो बिल्कुल यहाँ पर 2 बाउंड्रीज आए हैं, एक उमेश के बल्ले से तो दूसरा आकिब के बल्ले से आए हैं. ये 4 रन के बाद बोले जाते हैं टीम की रन संख्या जा पहुंची 9 रन और उसके बाद यहाँ से प्लेयर्स फील्डिंग में फेरबदल देखने को मिलता हुआ. हालांकि एक खिलाड़ी लॉन्ग ऑन और एक खिलाड़ी को लॉन्ग ऑफ पे ले जाकर तैनात कर दिया गया. हालांकि जो गलतियां हुई थी उसे सुधारने का प्रयास जारी है गेंदबाज के माध्यम से. गेंदबाज मनीष गेंद लेकर फिर तैयार आकिब के लिए. नक्की आकाश पुन्हा एकदा लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अक्षय चेंडू खाली येतोय आणि एक सोपा झेल पकडतोय. रनिंग झेल म्हणता येईल याला, तेवढीच मेहनत करावी लागली त्या अक्षयाला, कारण बाउंड्री लाईन वरनं सर्कलच्या लाईन पर्यंत धावत यावं लागलं आणि चांगली फिल्डिंग करताना दिसला तो आकाश.
अक्षय नक्कीच बिल्कुल ऑन साइड की दिशा से दौड़कर काउ कॉर्नर तक दौड़कर गए और उस कैच को लपका, काफी लंबा सफर तय किया और आखिर क्षणों में उस कैच को पकड़ा और आकिब को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। हालांकि ये कमर तोड़ गेंदबाजी का प्रयास यहाँ पर जारी है। आकिब जैसे बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखाया, लेकिन एक जबरदस्त एक व्यावसायिक खिलाड़ी फिर एक बार मैदान के अंदर इन नेट नंबर 3 में धनंजय हिला लाते हुए उमेश खानोलकर के साथ। तो देखिए एक तरफ नावड़ा एक तरफ मुसाड्डे, दोनों ही बल्लेबाज व्यावसायिक टीम के हैं और दोनों ही बल्लेबाज देखेंगे एसएस बॉयज के गेंदबाजों के किस प्रकार खबर लेते हैं। नक्कीच आता बॅटल असणार आहे तो व्यावसायिक विरुद्ध इंटरकॉन्टिनेंटल, कारण स्ट्राईकला असणार ते धनंजय, ग्रामीण मधनं उसाटणे मधनं खेळतात, नॉन स्ट्राईकला असणार आहेत ते उमेश खानोलकर जे ग्रामीण मधनं नावडे संघातनं खेळतात आणि जे गोलंदाज आहेत ते आपले इंटरकॉन्टिनेंटलचे आहेत. परंतु बघूया याच्यावरती कोण मात करतं. गोलंदाजी मार्कावरती सज्ज आणि याच्यावरती मात करताना दिसलाय तो म्हणजे धनंजय. तो काय एक व्यावसायिक फलंदाज आहे ते दाखवताना दिसतोय. तो बिल्कुल यहाँ पर चलिए गेंद देना है, बॉल शायद बाहर चली गई है, चलिए बॉल लेकर जाना है. वेळ न दवडवता पटापट आपण सामने खेळवावेत, कारण अजूनही आपल्याला आज एक्स्ट्रा एक सामना खेळायचा होता म्हणजे फायनलचा आणि त्याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि तो जो क्षण आहे तो टिपला जाणार आहे लाईव्ह मध्ये, कारण त्या पद्धतीच्या इथे ट्रॉफीज दिसत आहेत. मॅन ऑफ द सिरीजला बायसिकल दिसते, स्पोर्ट्स बायसिकल दिसते, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर या 3 ट्रॉफीज आणि त्याच्यानंतर त्यांच्यासाठी एक गुपित असं पारितोषिक. काय म्हणणार आकाश आपण? नक्कीच मी कौतुक करतो, सकाळ ते 17 कौतुक करतो आमच्या आयोजनकर्त्यांचा आणि जेवढं कौतुक केलं तेवढंही कमी आहे. आणि मला तर हेच म्हणायचं ICPLचे जेवढे कमिटी मेंबर्स आहे या आयोजनकर्त्याकडून काहीतरी थोडंसं शिकावं आणि अशा प्रकारे आपल्या खेळाडूंसाठी नवीन प्लॅटफॉर्म बनवावं. जसे आज आपण जे क्षण टिपले आहेत ना, 81 धावा, 50 धावांची पार्टनरशिप, हे काळजीच एक जबरदस्त कॅच, बरेच असे काही आहे जे आपण टिपलेलं आहेत. तशाच प्रकारे जर आपल्याला खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा असेल ना तर आपल्याला असं आयोजन करावं लागेल, शमशेरभाई सारखं आयोजन आपल्याला करावं लागेल. नक्कीच आकाश, कारण वेळेनुसार प्रत्येक गोष्टी बदलत असते. काही वर्षापूर्वी ICPLच्या मॅचेस या चप्पल सँडल यांच्यावरती व्हायच्या, कोणी कशी ड्रेसिंग मारून यायचा, परंतु काहीतरी अटी याच्यामध्ये ऍड करण्यात आल्या आणि आत्ता बघा तुम्ही प्रत्येक खेळाडू हा स्पोर्ट्स शूज, ट्रॅक आणि शूज कंपल्सरी असतात. तसेच कोणाचं तरी काहीतरी एक टाइम लागतो वेळ बदलण्यासाठी आणि ते दिसताना इथे दिसेलच थोड्या वेळाने, थोड्या दिवसाने. नक्कीच पुढच्या वर्षीची जी ICPL असेल त्याच्यामध्ये आपण मॅचेस कमी बघू, पण एक चांगलं आयोजन बघू. नक्कीच आपण त्यांच्यासाठी कमिटीनं पण आपण काहीतरी नियम आणि अटी देऊ की तुम्हाला प्रत्येक मॅचला लावू ठेवावं लागेल आणि स्पर्धा कशी असावी. तर त्यांना आपण जर उदाहरण द्यायचे असेल तर आपण YouTube चालू करून त्यांना शमशेरभाईची ही टुर्नामेंट दाखवू, ही प्रतियोगिता पहा आणि अशा प्रतियोगितेचं आयोजन करा ज्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूला चांगला खेळू देता. चला गेंदबाजी के लिए गायकवाड़, इस बार आंसर की दिशा में उमेश के बल्ले से आता हुआ स्ट्रोक, अक्षय आंसर की दिशा में 1 रन पूरा किया, मात्र 1 से संतुष्ट है. उमेश ने नकारा दूसरे रन के लिए और इसी 1 रन के साथ रन संख्या 16 रन. गेंदबाजी के लिए आए हैं दिलीप, माफ कीजिएगा दिलीप को भेजा गया गेंदबाजी के लिए और स्ट्राइक पर अब धनंजय हिलाल जिनके बल्ले से एक दमदार छक्का आया था. इस बार फिर आंसर की दिशा में अलंग कारपेट खेला गया स्ट्रोक, फिर वहां पर गेंद पर खिलाड़ी जब तक आएंगे सिर्फ और सिर्फ 1 रन लेने का मौका. देखिए यहाँ से गेंदबाज है ना दबाव बनाना तैयार चालू कर रहे हैं और यहाँ से दबाव बनाने का जो प्रयास है वो कहीं ना कहीं एसएस बॉयज को एक कदम जीत की तरफ लेकर जाएगा. लेकिन दोनों ही बल्लेबाज की अगर बात की जाए तो ये सलामी की जोड़ी अगर जब तक नहीं टूटेगी तब तक जो उम्मीदें हैं वो पंच की तरफ झुकी हुई नजर आएंगी, क्योंकि दोनों ही जो खिलाड़ी व्यावसायिक टीम के हैं उनमें वो क्षमता है और वो क्षमता नजर दिखाते हुए गेंद एक बार फिर आउट ऑफ द 5-6 रनों के लिए जाती है. नक्कीच आतापर्यंत सामना हा 50-50 आहे. अजून काही आपण त्याला आन्सर देऊ शकत नाही, कारण उत्तर अजूनपर्यंत गुपित आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच आकाश हा सामना चालणार आहे, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी चालू आहे ते आपल्याला तर दिसले जाते. पहिले 2 चेंडू सिंगल, तिसरा चेंडू षटकार. तो बिल्कुल आने वाली गेंद में 9 और जीत के लिए 19 की आवश्यकता होगी. टीम पंच स्पोर्ट्स क्लब कोलंबोली को जीत के लिए 19 रन चाहिए, 9 गेंदों में 19 रन. उमेश खानोलकर नावड़ा एक्सप्रेस लीजिए, फिर एक बार स्वागत किया है गेंदबाज का, लगातार दूसरा छक्का, 6 रनों के लिए आता है एक और दमदार. का माझं नाव उमेश आहे आणि का मी पंच संघामध्ये खेळतो. आतापर्यंत भले एक ट्रॉफी आली
परंतु ती जिद्द आणि आजच्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला ट्रॉफी जिंकून आपलं नाव इथे कोरायचंय, ही जिद्द आहे ती पंचमध्ये, कारण आयोजन हे खूप सुंदर आहे आणि हे क्षण टिपले जाणार आहेत. बिल्कुल बिल्कुल नावड़ा एक्सप्रेस इस वक्त एक्सप्रेस में बैठ चुके हैं. एक छक्के लगने पर शमशुदा की तरफ से और 500 रुपए, लेकिन इस बार छोटी गेंद फेंकी गई, अलंग कारपेट खेला गया ऑन साइड की दिशा में. अक्षय जब तक गेंद के ऊपर आएंगे मात्र एक रन लेने एक से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा. एक के साथ रन संख्या 30 रन ऑन द बोर्ड. यहां से जीत के लिए अब 12 रनों की आवश्यकता होगी. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल ती पंच संघाला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायला लागणार आहे दिलीप यांना, कारण हा शेवटचा निर्णायक चेंडू असेल तो या षटकातील आणि या चेंडूवरती नक्कीच गोलंदाजाच्या मनामध्ये असेल की मी कुठेतरी एक निर्धाव चेंडू टाकतो आणि तसेच धनंजय यांच्या मनामध्ये असेल की एक मोठा फटका मारून मी कुठेतरी सामना आपल्या साईडने जिंकवताना दिसतो की काय, आणि चेंडू जाते सीमा. लीजिए आपके इरादों, आपके शब्दों को अपने दिल पर लिया और इस मुकाबले को अपनी तरफ खींच लिया है. इस छक्के के साथ अब यहां से समीकरण बनता हुआ आने वाली गेंद 6, जीत के लिए मात्र 6 रनों की आवश्यकता. ये देखिए व्यावसायिक खिलाड़ियों का दमखम. ये व्यावसायिक खिलाड़ी मैदान के 3 ही कोनों में अपना दमखम दिखाते हुए. नक्कीच आकाश, परंतु अजूनही आपण काही सांगू शकत नाही. पण हा संघ कशा पद्धतीने जिंकून आतापर्यंत इथपर्यंत आलेला आहे तेही आपण बघणं खूप गरजेचं आहे. मागील सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना काजल यांनी फक्त 4 धावा डिफेंड नव्हत्या केल्या तर आपल्या संघाला पुढच्या सामन्यासाठी वाटचाल करून दाखवली होती. आता धावसंख्या राहिलेली होती 6 आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. एक चांगला गोलंदाज आला, 6 धावा डिफेंड केला तर SS बाउल्स हा संघ सुद्धा जिंकू शकतो. चलिए गेंदबाजी के लिए अक्षय को लेकर आया गया. बल्लेबाजी में जो उन्होंने जिम्मेदारियों का पोटला संभाल रखा था, अब कहीं ना कहीं एक पोटला उनके दूसरे कंधों पर रखा गया है गेंदबाजी के लिए, यानी कि कप्तान ने अब जो भरोसा जताया है गेंदबाज अक्षय पर जताया. तो अक्षय यहां से किस प्रकार गेंदबाजी करेंगे. हालांकि आपने जैसे कहा था कि इंटर कॉलोनी वर्सेस व्यवसाय खिलाड़ी के बीच बैटल चलता हुआ और वही बैटल के लिए संघर्ष करते हुए दोनों ही टीम, यहाँ पर अक्षय के हाथों में गेंद थमाई गई है. लीजिए अपनी टीम की तारणहार बनकर दिखाइए. बल्ले से तो आपने बहुत ही चमत्कार दिखाया है, यहां से चमत्कार दिखाइए गेंदबाजी के माध्यम से. तो देखेंगे अक्षय आने वाली गेंद 6, जीत के लिए 6 की आवश्यकता. नक्कीच अक्षय टू उमेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षक विकेट किपर यांच्याकडनं गटबळ होते आणि एक धाव 22च्या स्वरूपात भेटते ती पण संघाला. तो बिल्कुल यहाँ से अंपायर इट्स बैट ऑफ द बैक. विकेट होता हा विकेट होता. विकेट कीपरच्या हातून हा झेल सुटलेला आहे. ये कैच नहीं छूटा है कि या मैच छूटा है, ये देखना काफी उत्साहजनक हो, क्योंकि ये कैच बहुत ही अहम रखता है इस मुकाबले के लिए. लीजिए इस मुकाबले को महेंद्र सिंह धोनी की स्टाइल में खत्म किया. धनंजय हिला ने इस मुकाबले को जीत लिया पंच स्पोर्ट्स क्लब कोलंबोली ने. मैन ऑफ द मैच धनंजय हिलाल, कम टू द कॉमेंट्री बॉक्स प्लीज. धनंजय हिलाल आप कॉमेंट्री बॉक्स में आइए मैन ऑफ द मैच के लिए. चला या सामन्यातला सामनावीर धनंजय हिलाल ठरतोय. 19 धावा आणि 1 विकेट हाताळलाय ज्यांनी. धनंजय हिलाल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तो चलिए तब्रेज भाई के हाथों ट्रॉफी दे जाएगी, लेकिन शायद यहाँ पे कुछ बदलाव देखने को मिलेगा. नक्कीच धनंजय हिलाल यांनी ज्याच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे त्याच्यावरून आम्हाला काहीतरी वेगळं चित्र इथे बघायला मिळेल. कारण खिलाडू वृत्तीचं बाहेर सांगायला गेलं तर धनंजय हिलाल मध्ये आपण